श्री स्वामी समर्थ. जर आपल्याला वाईट वेळ येणार असेल तर ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडतात. तुमच्या घरामध्ये ह्या गोष्टी घडतात का ते तुम्ही बघा. आपल्याला देव आपल्याला सांगतं, संकेत देतं की आपले वाईट दिवस येणार आहेत. आपल्यावर कोणते खूप मोठे संकट येणार आहेत. त्या संकटाशी सावध व्हा किंवा त्या संकट कोणते येणार आहेत ते थोडं समजून घ्या. आपण जर देवाची पूजा करतो, देव करत असतो, मंत्र, स्तोत्र, जप, तप हे करत असतात, तर देव आपल्याला अ, वाईट वेळ येण्याच्या आधी या गोष्टी साक्षात त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला संकेत देत असतात, की आपण ह्या गोष्टी ज्या काही वाईट आपल्यासोबत घडणार आहे, त्या गोष्टी थोडे बहुत आपल्याला टाळू शकता. असं नाहीये की सगळं पूर्ण आपण टाळू शकतो. विधीचं विधान आहे ते कोणीही पण टाळू शकत नाही. पण काही आपण आपल्या हातामध्ये असतं, की काहीतरी आपण देवांची सेवा केले तर काही गोष्टी आपल्या संकटावर थोडं टळू शकतं. म्हणजे ते थोडक्यात टळतं. तर असले कोणते संकेत आहेत ते आपल्याला बघायला भेटत असतील तर तुम्ही पण समजून घ्या. बघा, आपल्या घरामध्ये छोटे बाळ असतात आणि आपल्या घरातले किंवा दुसऱ्यांचे बी बाळ जर असेल, आपल्या घरामध्ये अचानक रडायला लागतात. तुम्ही घरामध्ये त्याला खाऊ घाला किंवा झोपी घाला, तो सारखं रडत असतात, सारखं रडत असतात आणि त्याला आपण बाहेर घेऊन जावा, फिरायला घेऊन जावा, तरीही तो बाळ सारखं रडत असतो. ह्याचं संकेत असं असतं, की काहीतरी आपल्यासोबत वाईट घडणार आहे, हे संकेत आहे. तसेच आपल्या घरामध्ये एखादी कुत्रा असतो आणि तो सकाळ संध्याकाळ सारखं रडतो. भुकणं आलं आणि रडणं आलं. भुकणं हे भाऊ-भाऊ करत असतं आणि रडणं कसं जोराने एकाच आवाजामध्ये तो रडत असतो वरती तोंड करून. तर हे सुद्धा खूप वाईट संकेत आहे. हे आज जर आपले कुत्रं कंटिन्यू आपल्या घरावर समोर रडत असेल, तर त्या कुत्र्याला अशी एक शक्ती आहे, की ते वाईट गोष्टी त्याला दिसतात आणि म्हणून तो रडतो. असं तर तुम्हाला घडत असेल, तर तुम्ही सावध राहा. तसेच घरामध्ये बघा खूप अचानक काही कारणाने सुद्धा खूप मोठमोठे भांडणं होतात. पती-पत्नीमध्ये खूप भांडणं होतात. आज संध्याकाळी आपण खूप गोविंदानं राहत होतो आणि दुसऱ्या दिवशी उठलं की मग घरामध्ये तांडवच. अशा गोष्टी जरी घडले तरीही पण तुम्ही समजून घ्या, एकतर तुमच्यावरती खूप संकटे येणार आहेत आणि घरामध्ये नकारात्मकताचं वातावरण आहे. तर मग ह्या गोष्टी आपल्याला घडत असतील, तर मग आपण काय करायचं आहे, आपण जास्तीत जास्त घरामध्ये मंत्र, स्तोत्र सकाळ, संध्याकाळ रोज लावायचं आहे आणि घरामध्ये सकाळ, संध्याकाळ देवासमोर दिवा पण लावायचा आहे आणि दररोजची देवाची पूजा करायची आहे. आणि जर समजा ह्या गोष्टी जर तुम्हाला घडत असतील, तर आपल्या घरामध्ये एक दिवा तुपाचा किंवा राईच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा या एक अखंड नंदादीप तेवत ठेवावे. असे केल्याने सुद्धा खूप काही आपल्यावर येणारे संकट दूर होतात, नाहीसे होतात. हे दिवा हे एक साक्षात देवाचंच रूप आहे. अग्निदेवता आहे. ज्या घरामध्ये देवताचं आपल्या अखंड दिवा असेल, अग्निदेवता अखंड तेवत असेल, तर असे मानले जाते, दिवा कसं तेवत राहतो, ते कसं त्याच्या जीवनामध्ये उजेड असतं, तसंच आपल्या पण जीवनामध्ये काही संकटे असेल, तर टळून जातात आणि आपलं जीवन सुखमय होतं. म्हणून आपल्या ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतील, तर एक दिवा नंदीदीप देवासमोर दररोज 24 तास लावून ठेवावा आणि सकाळ संध्याकाळी देवांची पूजा करावी. आणि ह्या कुत्रं वगैरे तुमच्या घरासमोर खूप रडत असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त मंत्र, स्तोत्र, कालभैरव स्तोत्र, हनुमान चालीसा, मारुती स्तोत्र ह्या स्तोत्राचं तुम्ही दररोज पाठन करा आणि श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं पण जप तुम्ही अखंड करा. किंवा तुम्ही एखादी यंत्र लावा किंवा मोबाईलमध्ये, YouTubeमध्ये तुम्ही असं लावून सोडून द्यायचं म्हणजे घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहत असते. नकारात्मकता नष्ट होते. म्हणून घरामध्ये सारखं सकारात्मकताचं वातावरण राहण्यासाठी घरामध्ये
ह्या मंत्रस्तोत्र लावणे सुद्धा तेवढंच शुभ मानले जाते. आणि अमावास्या, पौर्णिमा, अष्टमी ह्या वेळेस आपल्या मुख्य दरवाजाला म्हणजे मुख्य चौकटीला हळदीचं लेपन करावा आणि घर आपलं मुख्य दाराच्या समोर स्वच्छ पुसून एखादी रांगोळी काढावी. अमावास्याला आणि पौर्णिमेला आवर्जून करावे. असे केल्याने बाहेरची जे काही वाईट शक्ती आहे, नकारात्मकता आहे, ते उंबराच्या बाहेरच राहते असे मानले जाते. म्हणून ह्या दिवशी अमावास्याला आपल्या मुख्य दरवाजावरती हळद थोडीशी त्याच्यामध्ये गोमूत्र आणि हळद टाकून त्याचं लेपन थोडं पेस्ट करायची आणि ते आपल्या मुख्य दरवाजाला त्याचं लेपन करायचं. तसेच अमावास्येच्या दिवशी किंवा रविवारी नारळ, खडीसाखर, अगरबत्ती मग आणि वांग्याचा भरता आणि भाकर एवढं नैवेद्य घेऊन जायचं आहे आणि कालभैरव मंदिरात जायचं आहे. कालभैरव देवाच्या मंदिरात जाऊन नारळ, खडीसाखर, अगरबत्ती, हार आणि नैवेद्य अर्पण करून हातामध्ये नारळ घेऊन आपल्याला जे काही वाईट संकेत आपल्याला दिसतात ते वाईट संकेताचं सगळं संकटाचा नाश करावं कालभैरव देवाला विनंती करून आपल्या परिवारातील जे काही संकट आहे तेच निवारण करावं म्हणून आपल्या पाया पडून यायचं आहे. आपल्या सगळ्या परिवारावरती, आपल्या घरावरती काही वाईट शक्ती, वाईट नजर होऊ नये, काही संकटे येऊ नये, अचानक येणारे संकटे टळावं. असे केल्याने सुद्धा खूप आपल्याला मदत होते आणि काही संकटे येत असेल तर संकट टळतात. कालभैरव देवा हे वाईट शक्तीपासून संरक्षण करणारे देवता आहेत. म्हणून लवकर प्रसन्न होणारे हे कालभैरव देवता आहेत. म्हणून नारळ, खडी साखर घेऊन त्यांना अर्पण करून विनंती करून कालभैरव स्तोत्र तुम्हाला येत असेल किंवा तुमच्याकडं मोबाईलमध्ये किंवा तिथं मंदिरामध्ये कालभैरव मंदिरामध्ये असं लावलेलं असतं बोर्डावरती. तिथं कालभैरव स्तोत्राचं 1 वेळेस करा किंवा 11 वेळेस वाचन करा आणि 11 प्रदक्षिणा करून पाया पडून यायचं आहे. आणि कालभैरव मंदिरात कधी पण जाताना तिथला प्रसाद आपण घ्यायचा नसतो आणि कालभैरवात जे काही आपण प्रसाद नेतो तिथं ठेवून यायचं असतं. परत काही आणायचं नाही. कोणीही दिलेला प्रसाद सुद्धा घेऊ नये. कालभैरव देवा हे सगळे काही संकट नाश करणारे आहेत. म्हणून तिथून काही आपण आणायचं नाही. ही सेवा आपल्याला दर अमावास्येला आवर्जून करावी. शनिवारी, रविवारी करावी. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रविवारी करू शकता. जर रविवारी जाऊ शकत नसाल तर अमावास्येला आवर्जून कालभैरव मंदिरामध्ये एकदा तरी जाऊन यावे. तर हे असे काही संकेत तुम्हाला दिसत असेल तर ह्या सेवा उपाय करून तुमचे काही संकटे दूर करू शकता. ही छोटीशी माहिती शेअर करायची होती. माझी माहिती कशी वाटली? आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट लिहायला विसरू नका. आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तरीही तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद. शुभ दिवस जावो. सगळ्यांची तुमची चांगली इच्छा पूर्ण करो.